नमस्कार, मी धनंजय कुलकर्णी. युनिव्हर्सल न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आजचे विशेष संपादकीय बिहारमध्ये नवे परिवर्तन. नुकत्याच झालेल्या बिहार विधानसभेच्या निवडणुकीत जनतेने व्यापक प्रमाणात परिवर्तन घडवून आणले आहे. यामुळे बिहारच्या विकासाला नव्या संधी प्राप्त होतील. बिहारमध्ये अनेक गुणवंत लोक आहेत. त्यांच्या गुणवत्तेचे योग्य मूल्यमापन खऱ्या अर्थाने या परिवर्तनामुळे होणार आहे. देश स्वातंत्र्य झाल्यापासून ते वर्तमानापर्यंत तेथील सरकारांनी केवळ सत्ता, संपत्ती आणि मालमत्ता या प्रकारचे राजकारण केलेले आहे. त्यामुळे मूळ जनतेच्या विकासाचा प्रश्न कायमस्वरूपी रखडला गेलेला होता. या परिवर्तनामुळे मात्र आता बिहारच्या विकासाला गती प्राप्त होणार आहे. भूतकाळात भारत देश संपन्न होता, आजही आहे. परंतु सत्ता, संपत्ती आणि मालमत्ता या धोरणामुळे देशाची विकासाची वाटचाल खऱ्या अर्थाने होऊ शकली नाही. जोपर्यंत सत्ता, संपत्ती आणि मालमत्ता या प्रकारचे धोरण राजकारण्यांनी अवलंबिले नाही तर देशाचा खऱ्या अर्थाने विकास होईल. राजकारण हे केवळ लोकसेवा म्हणून करण्याचे ठरविले. राज्य व्यवस्थेच्या माध्यमातून केवळ लोकसेवाच केली पाहिजे. त्यासोबत सत्ता, मालमत्ता आणि संपत्ती याची आसक्ती राजकीय लोकसेवकाने बाळगली न पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने या संपन्न भारत देशाचा विकास होईल. पाहत रहा युनिव्हर्सल न्यूज चॅनल. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.